मंगलम भगवान वीरो मंगलम गौतमो गणी मंगलम कुंद कुंदार्यो जैन धर्मोस्तु मंगलम सर्वमंगलमांगल्यम सर्वकल्याणकारकम प्रधानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनं जैनं जयतु शासनं. आपण काल बघत होतो की इंद्रिय मार्गणा पाहत असताना काय पाहिलं होतं आपण? कर्क संक्रांतीला जेव्हा 18 मुहूर्ताचा दिवस आणि 12 मुहूर्ताची काय असते? रात्र असते. म्हणजे इन शॉर्ट काय सांगितलं तर अहोरात्र कितीचा आहे सांगितला? 30 मुहूर्ताचा आहे. आणि तो तुम्ही हिशोब करू शकता. 18 आणि 12 किती झाले? 30 मुहूर्त. बरोबर. मग आता हे घडतं कधी सांगितलं होतं आपण काल? कर्क संक्रांतीला. मकर संक्रांतीला नाही घडत. कळालं का नाही? मकर संक्रांतीला लावायला गेलो तर भरपूर अडथळे येणार. काय अडचणी येणार तर सांगितलं मकर संक्रांतीला बरोबर ह्याच्या उलटं असतं. उलटं म्हणजे काय? तेव्हा 12 मुहूर्ताचा दिवस आणि 18 मुहूर्ताची रात्र असते. कळलं? 12 मुहूर्ताचा दिवस आणि 18 मुहूर्ताची रात्र असते. कधी? मकर संक्रांतीला. कळालं का? है ना? बरोबर उलटं असतं. ओके. दुसरं, कर्क संक्रांतीला सूर्य पहिल्या गल्लीमध्ये असतो. कुठल्या? पहिल्या गल्लीमध्ये. पण मकर संक्रांतीला सूर्य शेवटच्या गल्लीमध्ये असतो. भाव असं होते का? म्हणून मकर संक्रांतीला लावणं येत नाही. है ना? हे आपल्याला जे लावायचं आहे ते कर्क संक्रांतीलाच लावा लागते. मकर संक्रांतीला लावता येत नाही. शेवटच्या गल्लीमध्ये जातो तेव्हा त्याचा एरिया किती लांब झाला आणि तेवढा तर चक्षुर इंद्रियाचा विषय नाही. तो सूर्य जेव्हा पहिल्या गल्लीमध्ये येतो, कळलं का नाही, तेव्हाच काय करू शकतो? चक्रवर्तीने पाहू शकतो. आलं लक्षात? पहिल्या गल्लीमध्ये जेव्हा येतो आहे ना, आणि तेव्हा जो सूर्योदय होतो, कळलं का, तेव्हाच तो पाहू शकतो. पुढं का पाहू शकत? जसा दुसऱ्या आधी गल्लीमध्ये गेला एरिया वाढला ना, मग तेवढा चक्षुरेंद्रियाचा उत्कृष्ट विषय नाही. संज्ञी पंचेंद्रिय जीव आहे त्यांचा जो आहे चक्षुरेंद्रियाचा विषय आपण बघितला ना, काय 47,263.7/20 हा बरोबर एवढाच येतो है ना. आणि जसा तो जर सूर्य दुसऱ्या गल्लीमध्ये गेला, तिसऱ्या गल्लीमध्ये, असं जर शक्यच नाही. आपल्यापासून लांब गेला का नाही? लक्षात येते का नाही? आपण तर इथंच आहोत, तो कुठे गेला? लांब गेला. ओके. म्हणून हे लावायचं नाही. मकर संक्रांतीचं क्लिअर झालं का आता? कर्क संक्रांत बरोबर 6 महिन्यांनी मकर संक्रांतीच्या. आपली जानेवारी तिथे का नाही मकर संक्रांत? हां, जून नाही ना, जुलै साधारण. हां, कधी जूनला कधी जुलैला साधारण. हां, मग साधारण म्हणलं ना, जुलै ऑगस्ट दरम्यान साधारण बरोबर 6 महिने. कळलं का नाही? आहे ना. अजून खूप वर्णन आहे पण आता ते नंतर पाहू. पण आत्ता मला एवढं सांगायचं एवढंच आहे की अशा प्रकारे मकर संक्रांतीला घटितच होत नाही, सगळं उलटं असतंय आहे ना. आणि आपल्याला जे घटवायचं आहे ते कर्क संक्रांतीला आहे. समजलं का नाही? हां, म्हणून तिथं सांगितलं की ते मकर संक्रांतीचं लावायचं नाही. पुढं आता तेव्हा काय घडतं सांगितलं? तेव्हा चक्रवर्ती अयोध्येमध्ये आपल्या महालाच्या छतावर, छत म्हणजे आपल्या टेरेस, कळलं का, तो टेरेसवर जातो आहे ना. तिथून निषद पर्वतावर उदित सूर्य के विमान में, उगवलेला सूर्य म्हणजे ॲक्च्युली सूर्य तर गोल भ्रमण करतो, पण आपल्याला उगवलेला असतो ना. आपण ज्या अँगलमधून पाहतो आहोत, जिथून आपण आहोत तिथून तो काय आहे? सूर्य
उगवलेला आहे. सूर्य उगवत वगैरे काय नाही. सूर्य तर ॲक्च्युली गोल राऊंड मारतो, परंतु पर्वताच्या पलीड गेलेला असतो. तो आता पर्वताच्या वरनं येतो. कळलं ना? मला माहिती तुम्हाला नीट भावाचं होणार नाही, तर टेन्शन घेऊ नका. सगळं 3Dमध्ये नंतर येईल तेव्हा कळेलच. आत्ता बघता एवढं समजून घ्या है ना. निषद पर्वतावर उदित सूर्य के विमान में, कारण उगवलेल्या सूर्याला आपण पाहू शकतो. कळालं का नाही? परंतु परत मध्यानं सूर्याला आपण पाहणं असमर्थच होतं. कळलं? मग एवढ्या लांबचा काय आहे सांगितलं चक्रवर्ती. तेव्हा त्या विमानामध्ये काय आहे, जिनबी म्हणजे मंदिर आहे अकृत्रिम, आणि त्या मंदिरामधले जे भगवान आहेत किंवा ते मंदिर, तर तो इथून एवढं डिटेल लांबचं पाहू शकतो. तेव्हा येतो चक्षुरिंद्रियाचा उत्कृष्ट विषय. कळलं का? डोळे किती आहेत? तेज आहे ना. तर ते सांगितलं निषद पर्वतावर उदित सूर्याच्या विमानामध्ये जिनबिंबाचं दर्शन करतो. थोडंसं अजून तुम्हाला मी आता ह्यातनं दाखवतो. पूर्ण भावासन नाही होणार, पण जेवढं होईल तेवढं सफिशियंट आहे. हे सगळं कॅल्क्युलेशन आहे, हे सगळं गणित आहे. बघा दिसलं का इथं? आता इथं दिसतं का आपला हा जो सूर्य आहे का नाही, तो इथं आहे. दिसतं का सगळ्यांना? सूर्य दिसतं का इथं? हा ना, इथं सूर्य होतं. म्हणजे हा सूर्य जो आहे तो ॲक्च्युली असं गोल राऊंड मारत असतो ना. कळलं का नाही? मग तेव्हा आपण कुठं आहोत? इथं भरत क्षेत्र दिसतं का इथं? इथं आपण आहोत. ओके. ह्या भरत क्षेत्राच्या इथं जो चक्रवर्ती आहे तो आपल्या महालावर इथं आलेला आहे. सूर्य कुठं आलेला आहे? हा अख्खा निषद पर्वत आहे. दिसतं का? हा सगळा काय आहे? निषद पर्वत आहे. दिसतंय ना सगळ्यांना? हा सगळा आपण इथं भरत क्षेत्र, त्यानंतर हिमवान पर्वत, हिमवत क्षेत्र, महाहिमवान पर्वत, हरिक्षेत्र. कळलं का नाही? आणि मग निषद पर्वत. निषद पर्वताच्या पलीकडे काय येणार? सगळा निषद पर्वताच्या पलीकडे काय येणार? सगळं विदेश क्षेत्र येते. हो, काय करा है ना. कळते का नाही? है ना. आपण इथं भरत क्षेत्र, भरत, त्यानंतर हैमवत, हरी, विदेह क्षेत्र. त्याच्यामध्ये पर्वत आहेत, हिमवान, महाहिमवान, निषद. कळलं का नाही कळलं? अजून नाही कळतं मग मला 3D नेटच नाही, काय करावं. नेट असं तर लगेच दाखवलं असतं जे व्हिडिओ काढलेत आपण त्यातून. तर कळलं का? आहे ना. तर अशा प्रकारे तिथे सांगितलं काय आहे की इथं आपण कुठं आहोत? इथे भरतक्षेत्र इथं, म्हणजे हे ॲक्च्युली अख्खं भरतक्षेत्र. आणि त्याच्याबरोबर कुठं आपण आर्यखंडामध्ये. त्या आर्यखंडामध्ये तिथे चक्रवर्तीचा महाल आहे. आणि त्या महालावरनं तो काय करतो आहे? दर्शन करत आहे. मी उद्याच्याला व्हिडिओ आणतो बरं का, मग दाखवतो अजून भावभासन करायला. आता नेट नाही तर पडदिशी दाखवलं असतं. तर इथून तो काय करतो? आता इथं काय आहे? निषद पर्वत. निषद पर्वताच्या पण केवढा अंतर गेलेलं आहे सांगितलं? 14,621 एवढं अंतर जायचं, तेव्हा तिथं तो सूर्योदय होतो. कळलं का? है ना. हे राहिलं आहे खूप थोडंसं, है ना. उत्तर तटापासून एवढं अंतर गेल्यानंतर इथं तो सूर्य असतो. आणि तेव्हा सांगितलं काय होतं? हे दर्शन होतं. आणि म्हणजे अंतर आहे ते असं मोजलेलं आहे. किती बघा? 47,263.7 एवढा चक्षुरिंद्रियाचा काय आहे सांगितला? हां, संज्ञी पंचेंद्रिय जीवाचा चक्षुरिंद्रियाचा उत्कृष्ट विषय क्षेत्र. कळलं का? आहे ना. म्हणून तिथं हे सांगितलेलं आहे. आणि हे इथंच घडतं. आता इथं सूर्यास्त, इथं बरोबर इथं एवढा गेल्यावर सूर्यास्त होत असतो. कळलं का? किती राहिला? 5,575 राहिला ना इथं एवढा योजन. कळलं का? ते बरोबर सूर्यास्त होत असतो. परंतु सूर्यास्ताच्या वेळेस काय होत नाही, मध्यानाच्या वेळेस का होत नाही, हे सगळं तुम्हाला ज्योतिर्लोक अधिकाराच्या वेळेस समजेल. हे सगळं गणित आहे, खूप कॅल्क्युलेशन केलेलं आहे ना. जसं जसं आपण स्वाध्याय करतो तसं आपलं विशुद्धी वाढेल, तसं क्षयोक्षम वाढेल. जसं क्षयोक्षम वाढेल
तसं हे अवघड गोष्टसुद्धा लक्षात येईल. आत्ता फक्त एवढंच समजलं आहे. हां, मग इथं बसून काय आहे तो इथं बघा कसला एरिया आहे है ना. थोडा तर भावासन करायला येत नाही का पुढचं. है ना. बघा आत्ताच बनवलं आहे म्हणणं कळलं का. असं इथं तो काय आहे महालावर आहे आणि महालावर डोळे बंद करून काय करतोय दर्शन करतोय. आणि तिथून काय आहे लांब लांब लांबच्या लांब काय आहे ना तिथं सूर्य. निषद पर्वत तर खाली आहे, सूर्य वर आहे. कळालं का रे. परंतु तो सूर्य कुठं आहे म्हणून निषद पर्वताचं नाव सांगितलं. निषद पर्वत तर खाली आहे, सूर्य त्याच्यापासून वर आहे. परंतु सूर्याची पोझिशन कुठं आहे म्हणून निषद पर्वताचा पॉईंट सांगितला. आणि तिथं चक्रवर्ती काय करतोय आहे ना दर्शन करतोय. थांबा आता पुढचं घेऊ आपण. आता हे कच्चं आहे बरं का, पण आपलं तुम्ही समजून घ्या. दिसलं का आहे ना. मग हा सूर्य असा तिथंच आहे एवढाच आणि चक्रवर्ती हे ॲक्च्युली असं बरोबर समोर पुढं आहे. आणि हे जे आहे हे अंतर कळलं का ते किती आलेलं आहे 47,263.7/20. आणि हे आहे चक्षुरेंद्रियाचं उत्कृष्ट क्षेत्र है ना. इथं तर आपल्याला नुसतं एवढा सूर्य दिसतंय, पण ॲक्च्युली ते जे सूर्य आहे ना ते हे जे गोल आहे ते हे खालचा भाग आहे सूर्याचा. विमान जे आहे ना त्या विमानाचा खालचा भाग आहे, त्याच्यावर विमान आहे कळलं. आणि त्या विमानाच्या मध्ये मंदिर आहे आणि त्या मंदिरामधले भगवान त्याला इथं दिसत आहेत. चक्रवर्तीला, कारण चक्रवर्तीची शक्ती खूप भयानक असते, मोठी माहिती आहे ना. सांगितलं ना चक्रवर्तीला जो स्वयंपाक बनवतात का नाही चक्रवर्तीचा स्वयंपाक आहे ना, किती आचारी असतात किती 365. लक्षात ठेवायला वर्षाचे दिवस किती तेवढे आचारी, रोज वेगवेगळे नाहीत. हे एका दिवसाचे आचारी झाले कळलं का. आणि ते काय करतात एकट्या चक्रवर्तीचं जेवण सगळ्याचं जेवण नाही चाललं कळलं का. कारण तो एवढा गरिष्ठ पदार्थ असतो. एवढे आचारी कशासाठी तर ते जे बनवतात ना त्याला तेवढं ताकद शक्ती असते, पचवायची एवढी ताकद असते की त्याचा जो लाडू आहे की नाही लाडू चक्रवर्तीचा लाडू आहे ना त्याचं सैन्य तर खूप मोठं अफाट आहे. आपण बघितलं आहे ना 18 करोड घोडे 84 लाख हत्ती. मग खालचं पायदळ किती मोठं आहे, करोडोमध्ये असतं सगळं. एवढं सगळं अफाट सैन्य आणि त्या सगळ्या सैन्याला तो एक लाडू काय केला आपण थोडा 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 तुकडा करून जर दिला का नाही आणि खावा म्हणलं तरीसुद्धा त्या सैन्याला ते लाडू पचत नाही. एवढा गरिष्ठ असतो तो. गरिष्ठ समजत नाही तुम्हाला पचायला. कारण ते एका तुपातनं दुसऱ्या तुपा असं हे केलेलं असतं. खूप खूप विचित्र ते काय म्हणतात ते जे गाईचं दूध काढलं का नाही एका गाईचं दुसऱ्या गाईला पाजलं जातं. मग तिसऱ्या असं करत 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 ती गाई असं त्यातनं ते दूध निघतं आणि तेवढं ते गरिष्ठ असतं. त्याचं ते तूप भयानक गरिष्ठ पचवूच शकत नाही हा ना. मग अहो तुम्ही वेळ लागेल चक्रवर्तीचं वैभव ऐकला तर आहे ना. सांगायचा अभिप्राय खूप गरिष्ठ आहे ते. म्हणजे 365 स्वयंपाकी आहेत ना ते काय रिकामे नाहीत. त्यांना का माहिती रोज एवढं गरिष्ठ पदार्थ बनवायचा. आणि तसा तो चक्रवर्ती पचवतो. एवढी त्याची अंगामध्ये काय असते ताकद शक्ती आहे ना. ती कोणाकडे नसते फक्त चक्र. म्हणून तर तो मनुष्याचा काय सांगितला राजा किंवा मनुष्याचा मुख्य इंद्र चक्रवर्ती वज्र वृषभ नाराचे. पण नुसतं सहन नाही त्याची शक्ती त्यात अजून खूप तगडी आहे
कळलं का नाही? भयानक म्हणजे एवढा शक्तिशाली असतो तो, है ना. मग असा तो तीर्थंकर, मग ज्याची शक्ती एवढी शरीराची आहे त्याच्या डोळ्याची शक्ती केवढी मोठी, कळलं का? आणि मग तो किती एरिया सांगितला परत एकदा, 47,263.7/20. आता हे 7/20 सुद्धा काय आलं, हे सगळं विमानाचं अंतर आहे. हे सगळं कॅल्क्युलेशन केलेलं आहे. एक कॅल्क्युलेशन समजायला सुद्धा तुम्हाला 2-3 तास लागतील, माहिती आहे का? हां, आचार्यांनी एवढं केलेलं आहे. आता फक्त आपली बुद्धीचा प्रगल्भता वाढवायची, बाकी काय नाही. कळलं का? एवढं लक्षात आलं का? ठीक आहे. भरपूर सांगितलं आहे. आता जे नव्हते त्यांना मी काय करू शकणार नाही, है ना. म्हणून सांगतोय बरोबर 8:45ला या. आणि आता 8:45लाच चांगला विषय घेणार, है ना. म्हणजे बरोबर बुडला की कळतंय. चला, तर आता आपलं ओके. तर अशा प्रकारे तो निषद पर्वत दाखवला. आणि त्या निषद पर्वतावर कुठं उगवतो? सूर्य. आणि तेव्हा तो जिनबिंबाचं काय करतो? दर्शन करतो. हे सगळं घटवलं बघा. सूर्य की जंबुती 180 योजन प्रमाण वित्योग घटाने, हे सगळे ते भरपूर हे केलं आहे कॅल्क्युलेशन त्यांनी. त्याला ते 30 मुहूर्त 60 वगैरे हे केलेलं आहे. ठीक आहे. आता हे काय मी तर घेत नाही, हे अवघडच जाणार आहे. त्यामुळे हे सगळं आता मी स्किप करतो. ओके, चला. तर आता त्यानंतर पुढं आहे ना. आता काय काय सांगितले? द्रव्येंद्रियाचे आकार सांगतायत, आहे ना. आपण बघितलं इंद्रिय, त्यापैकी काय आहे? द्रव्येंद्रिय आणि भावेंद्रिय. ओके. त्यापैकी द्रव्येंद्रिय जे आहे त्या द्रव्येंद्रियाचा आकार सांगितला. पहिला स्पर्शनेंद्रिय जो आहे त्याचा आकार काय सांगितला? अनेक आहेत किंवा अनियत आहे. एक्झॅक्ट सांगू शकत नाही ना. स्पर्शनेंद्रिय सगळीकडे आहे ना बॉडीमध्ये, त्यामुळे वेगवेगळे आकार आहेत आणि अनियत म्हणजे कुठलं फिक्स नाही आहे. कळलं का नाही? आहे ना. पुढं रसनेंद्रियाचं सांगितला, आहे ना. खुरपा. खुरपा समजते? खुरपा, खुरपा माहिती आहे का नाही? काय मला इंग्लिश म्हणायचं माहीत नाही मला त्याला. हां, खुरपाच माहिती आहे इंग्लिशमध्ये पण. तर ते खुरप्यानं काढतात ना गवत, हां, मग ते खुरपा. माहीत नसेल तर भोपाळला विचारा. तर त्याला आहे बागेत, तर ते खुरपा. कळलं का नाही? ते जे खुरपा आहे तसा खुरप्याचा जो आकार आहे तसा आपल्या जिभेचा आकार आहे. ही जी जीभ आहे का नाही ती अशी बरोबर काय आहे? खुरप्या समान. कळलं का? आकार फक्त बघा, ते बाकीचं अवघानानंतर बघा, आहे ना. त्यानंतर घ्राणेंद्रिय, आहे ना. ते कसं सांगितलं? तिळ पुष्प. तिळ माहिती आहे? तिळ येतं का नाही झाडाला, आहे ना. त्याचं फूल तिळ पुष्प, कळतं का नाही? त्याचं जे फूल आहे त्या फुलाचा जो आकार तसा आपल्या सांगितलं नाकामधलं जे घ्राणेंद्रिय द्रव्येंद्रिय आहे ना ते खूप सूक्ष्म आहे. तुम्ही अख्खं नाक बघू नका बाहेरचं, कळलं का नाही? आतलं जे आहे ते ॲक्च्युली खरं द्रव्येंद्रिय, त्याचा आकार तिळाच्या पुष्पाप्रमाणे आहे. पॉईंट समजतंय का नाही? हां, जसं आता आपण काय कॅमेऱ्यामधनं शूटिंग काढतोय, कॅमेऱ्यामधला जो हे असतो ना ते किती सूक्ष्म बारका तर असते फक्त, कळलं का नाही? ते आतलं बघतो आपण, बाहेरचं पहिलं पण कॅमेरा किती मोठा दिसतो, कळलं का नाही? कॅमेरा किती मोठा दिसतो, पण ॲक्च्युली जे फोटो काढला जातो ते फक्त आतला एक छोटासा हे असतो, तो मेन पॉईंट. तसं इथं घ्राणेंद्रियाचा काय सांगितलं? तिलपुष्प प्रमाणे आहे. पुढं त्यानंतर सांगितलं चक्षुरेंद्रियाचा जो आकार आहे तो मसुरीचं धान्य. मसूर काय लावायची? ते धान्य लावायचं. अन्न म्हणजे धान्य, समजतंय का? तर ते धान्यासारखा तो आकार आहे. मसूर कळते ना? काय बायकांना विचारतोय, पुरुषांना कळते ना माहीत नाही. मसूरची डाळ करायला लावा. तर मग त्याच्याप्रमाणे पुढं सांगितलं कर्णेंद्रिय किंवा श्रोत्रेंद्रिय, ह्याचं सांगितलं काय आहे? यवनाली. यवनाली समजते का? यव म्हणजे जवस, है ना.
आणि त्याचीच ती काय जी येतं ना त्याचं ते देठाचं ती कळलं का नाही, ती नाली असं लावायचं. ती कर्णेंद्रियाचा तो तसा काय आहे आकार आहे आतला. कळालं का? ठीक आहे. हे आता मला जगन्य हे अवघानं कळणार नाही, एवढं बास झाला आकार. ठीक आहे ना? ओके आहे ना. बाकी जेव्हा तुम्हाला एक 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 हे समजेल काय आपलं गणित अलौकिक गणित एक आहे हे जेव्हा समजेल ना तेव्हा मग हे सगळे ह्यातले आकडे समजतील. पल्य, घनांगुल, गजासंख्यात्वा भाग हे सगळं जे आहे ना ते तेव्हा समजेल. आणि ते गणित समजायला मात्र जरा थोडंसं काय आहे वेळ लागेल आहे ना. म्हणजे एका झटक्यात समजत नाही ते सगळ्या गोष्टी. तुम्हाला पहिल्यांदा त्या मोहरी टाकायला लागतात, मग ते 4 अण्वस्था, शलाका, प्रतिशलाका, कुंड बनवा वगैरे, तिथून ते सुरू होतं ते अनंतापर्यंत जावं लागतं. कळलं का? आणि ते जर डोक्यात असेल सगळं गणित तेव्हा मग हे कळतं आहे. तेव्हा आत्ता मी हे अवघानाचा पॉईंट तेवढा स्किप करतो हा ना. फक्त आता हे अवघानामध्ये अवघाना समजतं ना, म्हणजे त्याची सगळी साईज आहे ना. ह्या साईजमध्ये स्पर्शनेंद्रिय सोडून सगळ्यात कमी साईज कोणाची आहे, अवघाना कोणाची आहे तर सांगितली कोणाची? दिसतं ना सगळ्यांना इथं? सगळ्यात कमी चक्षुरेंद्रियाची, त्याच्यापेक्षा जास्त श्रोत्रेंद्रिय म्हणजे कर्णेंद्रियाची, त्यापेक्षा जास्त घ्राणेंद्रियाची, त्यापेक्षा जास्त रसनेंद्रियाची. स्पर्शनेंद्रिय फक्त ह्यात घ्यायचं नाही का? कारण ते एक नाही आहे, वेगवेगळा आहे आणि अनियत आहे. कळलं का नाही? हे बाकी सगळ्यांचे आकार फिक्स आहेत, आपण बघितलं होतं का नाही है ना. त्यामुळे सगळ्यात अवगाहना है ना कमी कोणाची आहे? चक्षुरेंद्रियाची, त्यानंतर कर्णेंद्रिय, त्यानंतर आणि त्यानंतर रसने. समजलं? लक्षात आलं ना? जाऊ का पुढं? का लिहायचं आहे? पुस्तकातच आहे, पुस्तकात बघून लिहा आता. हां तर वेळ जाईल आता. पट 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 पट. आता हे आल्यापासून लय फास्ट होते, मला लिहायचंच नाही. चला, तर अशा प्रकारे हे इंद्रिय बघितले आहे का नाही. आता त्यानंतर इंद्रियाने रहित जीव आहे ना हे सांगतात. आता इथं इंद्रियाने रहित हे सोपं प्रकरण आहे, काय अवघड नाही. इंद्रियाने रहित है ना 2 प्रकारचे सांगितलं. एक आहेत काय जीव इंद्रियांचे मुक्त म्हणजे कोण? जीवनमुक्त. आणि दुसरे परममुक्त है ना. जीवनमुक्त म्हणजे कोण सांगितले? अरिहंत. आणि दुसरे कोण आहेत? परममुक्त म्हणजे सिद्ध है ना. मग अरिहंतांच्या ठिकाणी काय आहेत? 5 इंद्रिय आहेत की नाहीत? काय विचारतोय? संज्ञी पंचेंद्रिय आहेत की नाही? लक्षात येते का? द्रव्येंद्रिय आहेत ना त्यांचे अरिहंतांकडे, परंतु भावेंद्रियाचं कुठलंही कार्य नाही. लक्षात येते का? जातो मागं, मग परत इथं येऊया. आपण सुरुवातीलाच बघितलं होतं का नाही? हो का? एक तर काय आहे द्रव्येंद्रिय आणि दुसरा भावेंद्रिय. हे 2 भेद बघितले होते का नाही? मी तेव्हाच प्रश्न विचारणार होतो, पण आता ठीक आहे म्हणलं. मग अरिहंतांकडे द्रव्येंद्रिय आहेत का? आहेत है ना. द्रव्येंद्रिय आहेत है ना, परंतु भावेंद्रिय नाही का? शायक्षमिक ज्ञान आहे का नाही? भावेंद्रिय म्हणजे काय घडवलं होतं का नाही? भावेंद्रिय म्हणजे क्षयक्षमिक ज्ञान. पण अरिहंतांचं ज्ञान कसं आहे? क्षयिक ज्ञान म्हणजे केवळ ज्ञान आहे, अनंत ज्ञान आहे. आपल्या भाषेत सांगायचं म्हणलं तर अनंत ज्ञान आहे अरिहंतांचं है ना. आणि आपलं जे ज्ञान आहे क्षयक्षमिक ज्ञान ते कसं आहे? अनंत नाही, ते कसं आहे? लिमिटेड आहे. त्यांचं ज्ञान अनलिमिटेड आणि आपलं ज्ञान लिमिटेड आहे. समजलं? म्हणून अरिहंतांच्या ठिकाणी द्रव्येंद्रिय आहेत परंतु भावेंद्रिय नाहीत. द्रव्येंद्रिय समजते शरीर आहे का नाही अरिहंतांना? भगवान आपण बघतो का नाही? शरीर दिसतंय का नाही? तेव्हा त्यांचे सगळे इंद्रिय दिसतात का नाही बाहेरचे?
मग द्रव्येंद्रिय आहे परंतु भावेंद्रिय नाही. कळालं ना? आता ह्याच्यावर मी अख्खं किती घटवलंय भावेंद्रिय तुम्हाला. 2 दिवसापूर्वी घटवलंय का नाही सगळं. भावेंद्रिय कसं असतं, काय असतं. आंधळा जो आहे का नाही त्याचं मग आपण कसं लावायचे. जो आंधळा आहे ना त्याला 4 इंद्रिय म्हणायचं का 5 इंद्रिय म्हणायचं. हां, मग भलेही त्याचं द्रव्येंद्रिय नसेल म्हणजे असतंच तिथं आहे का नाही. हां, फक्त त्याचा क्षयक्षम नाही आहे ना. पण तरी सुद्धा त्याला सगळं कळते. तो बाकीच्या इंद्रियांच्या माध्यमातून तो जाणतो. हे घटवलंय सगळं तुम्हाला भावेंद्रिय. कळालं का नाही पॉइंट आहे ना. म्हणजे अशा प्रकारे तिथं सांगायचं काय. मग अरिहंतांची चर्चा चाललेली आहे. अरिहंतांच्या ठिकाणी सगळे द्रव्येंद्रिय आहेत परंतु भावेंद्रिय नाहीत. आणि ॲक्च्युली खरं काम भावेंद्रियाचं आहे. खरं काम कोणाचं आहे. भावेंद्रिय. त्यामुळं अरिहंतांच्या ठिकाणी भावेंद्रिय नसल्यामुळं अरिहंतांना इंद्रियाने रहित म्हणले. अरिहंत भगवान इंद्रियाने काय आहेत. कारण इंद्रियांचं कुठलं काम नाही. जसं प्रेत असतं का नाही, प्रेत त्याला पण इंद्रिय आहेत का नाही, पण काय काम करते का, समजते का नाही. तसं अरिहंतांना म्हणून तिथं सांगितलं इंद्रियाने मुक्त. म्हणून तिथं तो शब्द काय आला होता, जीवनमुक्त. कळलं का. तिथं काय शब्द आला होता, जीवनमुक्त. दाखवतो हा ना. इंद्रियाने आता इंद्रियासहित आपण बघितले जीव, त्यांची सगळी बघितली आपण आहे ना. परंतु दुसरे सांगितले आता काय आहे, इंद्रियाने रहित जे आहेत ते एक जे आहेत ते जीवनमुक्त आहेत आहे ना. आणि दुसरे कसे आहेत, परममुक्त. परममुक्त शरीरच राहिलं नाही, त्यामुळं द्रव्येंद्रिय पण नाही आणि भावेंद्रियाचं तर विषयच नाही. कळलं. म्हणून भावेंद्रिय कुठंपर्यंत काम करतं, भावेंद्रिय कुठंपर्यंत काम करतंय, 12व्या गुणस्थानापर्यंत आहे ना. म्हणून 12व्या गुणस्थानापर्यंत छद्मस्त आहात. कळलं का. 12व्या गुणस्थान संपलं, 13वं गुणस्थान कुणाचं आलं, अरिहंतांचं. नमो अरिहंताणम. कळलं का. मग अरिहंत कुठले आहेत, 13व्या गुणस्थानवरती. कुठले आहेत संवेग, 13 समजते ना, 13 है ना. मग 13व्या गुणस्थानामधले काय आहेत, अरिहंत आहेत. कळलं का. मग तिथं भावेंद्रियाचं काम संपलं. भावेंद्रियाचं काम कुठंपर्यंत आहे, 12व्या गुणस्थानापर्यंत. छद्मस्थ, छद्म म्हणजे दोष, दोषाने सहित आहे. कळलं का नाही. छद्मस्थ, दोषामध्ये स्थ म्हणजे राहणारे है ना. मग त्या अरिहंतांकडं भावेंद्रिय नाहीत. म्हणून ते अरिहंत कसे म्हणले, जीवन मुक्त आहे संसारात. कळलं का. परंतु संसारापासून रहित आहे. जग में रहते है ना. कुठं आलंय, हा बरोबर आहे. त्याचे काय सुरुवातीची लाईन काय, देवशास्त्र गुरुच्या जयमालेमध्ये आहे ना आलेलं आहे. काय, जग में रहते जग से न्यारे अतएव झुके तव चरणों में जग के माणिक मोती सारे. त्याच्या अगोदरची लाईन ते विचारतोय, पुढची सगळे सांगते पाठ नाही. ते पुढची झाली. तुमसा दानी क्या कोई हो जग को दे दी जग की निदिया दिन रात लुटाया करते हो. ते सगळं पुढचं झालं. मागचं सांगा. आता काय वर हुडकून काढा है ना. जग में रहते जग से न्यारे त्याच्या अगोदरची लाईन. बरं ठीक आहे, तर मी नाही वेळ घालून. जिनेंद्र रचना आहे का इथं, बघा. मग पडदिशी बघा की
मोबाईलमध्ये बघायला आले, पट दिशी पट 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 पट. कोण पहिल्यांदा सांगते बघू, त्याला बक्षीस. हा, तुम तो अविकारी हो प्रभुवर, जग में रहते जग से न्यारे. वा, छान, मस्त, बरोबर है ना. टाळ्या वाजवर. हुडकून काढलं पडदिशी. बाकी नुसतं आपलं वाट बघत बसतं, कोण सांगतंय कोण सांगतंय, है ना. पडदिशी हुडकून काढायचं. चला, तर मग अशा प्रकारे काय सांगितलं, ते काय आहे सांगितलं, जीवनमुक्त अरिहंत आहेत आणि परममुक्त कोण आहेत, सिद्ध. मग दोघांचं काय सांगितलं, इंद्रिय क्रिया से रहित है ना, आणि दोघंही इंद्रिय सुख से रहित है. दिसते का सगळ्यांना, है ना. इंद्रिय क्रिया पण नाही आहेत आणि इंद्रिय सुख पण नाही, है ना. का इंद्रिय क्रियाने का रहित आहेत, कारण अवग्रहादी क्षयक्षम ज्ञानाच्या द्वारे पदार्थांचं ग्रहण करत नाही. त्यांच्याकडे भावेंद्रिय नाही ना, म्हणून ते अनंत ज्ञानी आहेत. आणि इंद्रिय सुखाने का रहित आहेत, कारण अनंत अतींद्रिय सुखाने युक्त आहेत, है ना. मग ह्याच्यावरून आपल्याला काय फायदा झाला, आता हे समजलं. झालं, आपला टाईम संपलेला आहे. आता हे समजून आपल्याला फायदा काय झाला, ह्याच्यावरनं एवढं समजतं की आपल्याला जर भरपूर ज्ञान हवं असेल तर सांगितलं इंद्रियाने युक्त नाही, इंद्रियाने रहित असं ज्ञान पाहायचं. मग ऑटोमॅटिक काय होतं आहे, मग हे क्षयक्षम ज्ञान पण खुलतंय. इतकं खुलतंय की त्याने रहित काय होतोय, भावेंद्रियाने रहित, क्षयक्षम ज्ञानाने रहित काय होऊन जातोय आपण, काय होतोय, अनंत ज्ञानवाला, क्षायिक ज्ञानवाला होऊन जातो. कळलं का नाही. म्हणून हे लक्षात ठेवायचं की आपल्याला अनंत ज्ञानाकडे जायचा उपाय काय आहे. अनंत ज्ञानाकडे जाण्याचा उपाय निज ज्ञानाकडे जावा, आपल्या ज्ञानाकडे फुल कॉन्सन्ट्रेट व्हा, इंद्रियाने रहित ज्ञानाची अनुभूती करा, है ना. इंद्रिय सहित जोपर्यंत ज्ञान आपण पकडून बसलोय का नाही, तोपर्यंत आपण भगवान बनत नाही, अनंत ज्ञानी बनत नाही. मला जे ज्ञान होत आहे ते इंद्रियाने रहित होत आहे असा अनुभव करा. कळलं का नाही. फळापेक्षा हे भारी वाटतंय का नाही, काय चढतोय. आणि ह्याच्यापेक्षा भारी कोण आहे, अतींद्रिय ज्ञान. मग अतींद्रिय ज्ञानाने जर तुम्ही जाणला, कळलं का, तर ऑटोमॅटिक ज्ञान खुलतंय. मला कळत नाही हे म्हणणार नाही तुम्ही. का कळत नाही मी विचारलं जर तुम्हाला, मला कळत नाही, मला समजत नाही, मला अवघड जात आहे. का कळत नाही, कारण तुम्ही अतींद्रिय ज्ञानाची अनुभूती घेत नाही. जर अतींद्रिय ज्ञानाची अनुभूती घेतली तर काय होणार, त्या जीवाचा भले आज नाही पण कालांतरानं क्षयक्षम खुलणार, आहे का नाही. आणि तुम्ही अतींद्रिय ज्ञानाच्या अनुभूतीच्या आश्रयानेच केवळ ज्ञानी होणार. हे जे जाणताय ह्याच्यापेक्षा भारी. कळलं का नाही. त्यामुळं हे शिकून आपल्याला काय करायचं, इंद्रिय मार्गाने शिकून, आता ते घटवणार तर आहे ना, अजून संपले नाही पूर्ण, आहे ना, परंतु चिंतन करायचं, आहे ना. इंद्रिय ज्ञानामध्ये अडकून नाही राहायचं, आहे ना. तो फक्त आपल्याला काय आहे, पायऱ्या समान आहे. पायरी समजते ना, पायरी, पायरी म्हणजे आंबा नाही, पायरी म्हणजे स्टेप्स, है ना. घेतलं, स्टेप्स घेतल्या, परंतु त्याला पकडून नाही बसायचं, त्याला सोडलं तर वरच्या मजल्यावर जातात. कळलं का नाही, है ना. तसं हे आहे. म्हणून सांगितलं जीवनमुक्त काय सांगितलं, त्यांच्याकडं इंद्रिय क्रियेने रहित आहे, इंद्रिय सुखाने पण. आपल्या सवय लागली, बिना इंद्रियाशिवाय ज्ञान होतच नाही, आम्हाला मान्यच नाही. डोळे बंद करून कलर सांगा म्हटलं तर जमतंय का, काय. कान बंद करा आणि शब्द सांगा म्हटलं तर, नाक बंद करा आणि वास सांगा म्हटलं तर, कारण श्रद्धा नाही, आम्हाला इंद्रियाशिवाय ज्ञान होत नाही.
है ना. मग बंद करा म्हणत नाही मी, परंतु त्याने आपला विषय बदलायचा आहे ना. आणि त्याने रहितसुद्धा मला ज्ञान होतं आहे हे जर काय करा, श्रद्धान करा, पक्क श्रद्धान करा आहे ना. लक्षात येते का नाही. मग ॲटोमॅटिक सगळं होणार, सगळं कळणार, सगळं समजणार. लक्षात येते. मग विषय समजला सगळ्यांना, क्लिअर झालं का है ना. तर कसे आहेत अरिहंत भगवान, इंद्रिय ज्ञानाने पण रहित आहेत आणि इंद्रिय सुखाने पण रहित आहेत. बाकी सगळी चर्चा उद्याच्याला. आता सगळी संख्या बघणार आपण उद्याच्याला. कदाचित उद्या जास्तीत जास्त परवापर्यंत इंद्रिय मार्गाने पण संपते. ठीक आहे ना. चल आता मागं जाऊया. तर आपण काल काय बघत होतो, प्राण. प्राण बघतो का नाही. हां पर्याप्ती झालं. आता प्राण किती प्राण आहे सांगितले. द्रव्य दोन प्रकारचे प्राण सांगितले आहे ना. कुठले दोन प्रकारचे, भाव प्राण आणि द्रव्य प्राण. द्रव्य प्राणाचे किती सांगितले भेद, कुठले कुठले वाचा बर. 5 इंद्रिय, ओके सोपं आहे ना. 5 इंद्रियांची नावं माहिती आहेत, 3 बल, सोपं आहे ना. आता पुढचं जे आहे ते पाठ करायचं. 10 प्राण तर आपले लक्षात राहिले का नाही, पण कुठल्या जीवाला किती प्राण आहेत कळलं का. हां आता इथं बरोबर. तर पहिल्यांदा पर्याप्ताच्या अपेक्षेने बघू, मग अपर्याप्ताच्या अपेक्षेने आहे ना. तर कुठल्या जीवाला किती प्राण आहेत. ठीक आहे. एकेंद्रिय जीवाला किती प्राण आहेत, 4. कळलं का. एकत्रित जीवाला 4 प्राण. 10 प्राणापैकी 4 प्राण कुठले, स्पर्शनेंद्रिय असणार. बलामधलं काय बल असणार, आयु असणार आणि श्वासोच्छ्वास असणार. सोपं आहे का नाही. असं असं बुद्धीनं लावा. आत्ताच 10 प्राण बघितले लगे आपण लगे सांगितले. तर हे असं न बघता, आता इथं बघून सांगताय पण आपल्याला न बघता सांगता आलं पाहिजे है ना. एकेंद्रियाला 2 इंद्रियाला किती, 6. 2 काय वाढलं है ना. रसनेंद्रियामधलं 1 वाढलं आणि बलामधलं वचन बल वाढलं है ना. मग असे किती झाले, 6. पुढं 3 इंद्रियाला 7, 4 इंद्रियाला आणि असंज्ञी पंचेंद्रियाला आहे का नाही. आणि संज्ञी पंचेंद्रियाला कळलं का नाही है ना. असंज्ञी पंचेंद्रियाला काय नाही आहे, मनोबल नाही आहे, बाकी सगळं आहे है ना. आणि संज्ञी पंचेंद्रियाकडं है ना सगळं 10च्या 10 प्राण आले. आलं लक्षात. सोपं झालं का नाही. हां आता अपर्याप्ताच्या अपेक्षेने पण सांगा. एकेंद्रिय अपर्याप्त जीवाला सांगितलं किती आहे, 3. म्हणजे स्पर्शनेंद्रिय, काय बल, आयु, श्वासोच्छ्वास आहे का का. कारण आपण पर्याप्त बघितलेत का नाही. पर्याप्त किती, कुठल्या कुठल्या, कळलं का नाही. आता मला महाग जायचं म्हणल्यावर वेळ जाईल है ना. ह्या 6 पर्याप्त आहे का नाही. आणि त्यापैकी अपर्याप्त जीव काय सांगितलं होतं, ज्याची शरीर पर्याप्ती पूर्ण झाली नाही, होणार नाही, असा तो लब्ध पर्याप्त म्हणजेच अपर्याप्त. बरोबर का नाही. मग त्याची आहार, शरीर, त्यानंतर इंद्रिय, त्यानंतर श्वासोच्छ्वास. बरोबर का नाही. मग त्यामुळं त्या जीवाचं सांगितलं काय आहे, इथं काय येत नाही, श्वासोच्छ्वास नाही. त्यामुळं अपर्याप्तामध्ये स्पर्शनेंद्रिय, काय बल, आयु. द्विंद्रियामध्ये काय झाले, फक्त 1 वाढला, काय रसनेंद्रिय. त्रिंद्रियामध्ये, चतुरिंद्रियामध्ये आणि सांगितलं पुढं पंचेंद्रियामध्ये आणि संज्ञी पंचेंद्रिय जीवाला काय वाढणार आहे का, काय सुद्धा वाढणार नाही, 7च राहणार. असंज्ञीला पण 7, संज्ञीला पण का, कारण ही कुठली अवस्था आहे, अपर्याप्त. कळलं का नाही. अपर्याप्तामध्ये श्वासोच्छ्वास पण नाही, मन, भाषा नाही, मन नाही, काय नाही. कळलं का नाही है ना.
अशा प्रकारे हे सगळं लावायचं आहे. लक्षात राहिले का? है ना. तर त्यामुळं आता काय सांगितलं हे परत एकदा सांगा मला. है ना. काय एकेंद्रियाला अपर्याप्तामध्ये किती? पर्याप्तामध्ये बघून सांगा फक्त, काय लक्षात राहू नाही तर ना बघून वाचता तर येते ना, तेवढं म्हणा फक्त, आहे का नाही. द्विइंद्रियाला अपर्याप्तामध्ये पर्याप्तात, त्रिइंद्रियाला अपर्याप्तात पर्याप्तामध्ये. समजते का? है ना. महिलांना समजते काय वाढलं ते? विचारलं तर सांगता येईल का? आहे ना. इथं बघून नाही न बघता अशी सवय लावायची, आहे ना. चतुरिंद्रियाला अपर्याप्तामध्ये पर्याप्तामध्ये. कळलं का? पंचेंद्रिय असंज्ञीला अपर्याप्तात, आहे ना, त्या पर्याप्तामध्ये, आहे ना. आणि पंचेंद्रिय संज्ञीला पर्याप्तामध्ये. काय वाढतं हे तुम्ही स्वतः अभ्यास करा. इथं सगळं लिहिलेलं आहे पुस्तकामध्ये, आहे ना. आता मी विचारत बसल्यास वेळ नाही घालणार, उद्याच्याला विचारतो, न बघता आलं पाहिजे, है ना. ह्याच्यात काय वाढलं आणि त्यात काय कमी झालं, अशी स्वतःला सवय लावा. उद्या अभ्यास करून या. अभ्यास करत नाही आहे, पूर्वी करत होता, आता नुसतं येऊन बसतात, कारण सगळं सोपं झाले ना, है ना. अभ्यास करायचा आहे, कळलं का नाही. नियम घ्या. अभ्यास जर मी केला नाही तर आंब्याचा त्याग. मग कसा अभ्यास करत नाही बघू, है ना. सांगायचा मला अभिप्राय एवढाच आहे की आपल्याला अभ्यास गरजेचा आहे. ओके. तर अशा प्रकारे सगळ्यांनी उद्याच्याला एवढा विषय, आता पुढचं नाही सांगत, एवढा विषय काय करून या, पक्का करून या. बाकी सगळी चर्चा आपण उद्या बघू. चला. साधना पे केलं नाहीत का? ध्यान सांगा.